नमस्कार, मैं अजय वर्मा और आप सभी देख रहे हैं राष्ट्र प्रथम न्यूज़। मुंबई से सटे पालघर जिले में विरार पश्चिम ग्लोबल सिटी में हालांकि पानी की समस्या दूर हो गई है। बहुजन विकास आघाड़ी के अध्यक्ष हितेंद्र ठाकुर और युवा विधायक क्षितिज हितेंद्र ठाकुर के प्रयासों से ग्लोबल सिटी के इलाकों में पानी की समस्या आखिरकार दूर हो गई। विरार पश्चिम के ग्लोबल सिटी के टाकी का उद्घाटन भव्य तरीके से किया गया। हालांकि पानी की समस्या को लेकर कई राजनीतिक पार्टियों ने अलग अलग तरीकों से आंदोलन किए, पत्र व्यवहार किए, पर बहुजन विकास आघाड़ी के आर्थिक प्रयासों के बाद ग्लोबल सिटी परिसर की पानी की समस्या का निवारण हो ही गया। आपको बताते चले कि स्थानिक नागरिकों के चेहरे पर खुशी की लहर दिखाई देने लगी है। 12 साल के आर्थिक प्रयासों के बाद बहुजन विकास आघाड़ी ने फिर एक बार कार्य को पूर्ण कर लिया है। विरार पश्चिम के ग्लोबल सिटी इलाके में भव्य तरीके से उद्घाटन का आयोजन किया गया, जिसमें बहुजन विकास आघाड़ी लोक नेता अध्यक्ष हितेंद्र ठाकुर, युवा विधायक क्षितिज ठाकुर, माजी नगर सेवक, कार्यकर्ता और स्थानिक नागरिक मौजूद रहे। आइए देखते हैं मीडिया से बात करते हुए पूर्व पानी पुरवठा सभापति प्रफुल्ल साने ने क्या कुछ कहा। एवढ्या वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर ग्लोबल सिटीला पाणी मिळालेलं आहे, काय सांगाल? थोडक्यात ज्या दिवशी जो दिवस उजाडणार होता तो आज उजाडला। 2008 सालापासून झालेले प्रयत्न, त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये आलेली एक योजना, MMRD मधनं 97 कोटी भरल्यानंतर उपलब्ध झालेलं पाणी, त्याच्यानंतर MMRDने योजना बनवण्यासाठीचा जो झालेला काल जो गेलेला आहे तो, आणि प्रत्यक्षात त्याचा DPR बनवणे, पैशाची प्रोव्हिजन करणे, हे सगळे बजेटेड काम असते, ते MMRDने करून घेतलं। त्याच्यामध्ये सततचा आपल्या लोकनेत्यांचा पाठपुरावा, आपले छोटे आमदार क्षितिज ठाकूर यांचा पाठपुरावा, तसंच महापौरांचा पाठपुरावा, वेगवेगळ्या असलेल्या महापौरांचा पाठपुरावा, नगर परिषदेमध्ये पासून सुरुवात झालेली योजना, मागणी केलेली योजना, प्रत्यक्षात 2017ला ह्याची वर्क ऑर्डर देण्यात आली। ही साधारण 1360 कोटीची योजना होती। त्यानंतर LNT काम करत होती। 2020 साली हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं, पण त्यामध्ये येणाऱ्या जागेच्या अडचणी, फॉरेस्टच्या अडचणी, प्रत्यक्षात लाईन टाकतानाच्या अडचणी, आणि महत्त्वाचं म्हणजे कॉस्ट कटिंगसाठी म्हणून घेतलेला एक टनेल, त्या टनेलमधून ते पाणी डायरेक्ट सूर्यातना मेडवनपर्यंत आणलं, आणि मेडवन खिंडींना हायवेला पॅरलली लाईन येते। टोटल 400 MLDची योजना आहे। ह्याच्यातलं 200 MLD पाणी साधारण मीरा बाईनरला जाणार आहे, 200 आपल्या वाट्याला येणार आहे, 200 आपल्या वाट्यामधलं 185 MLD पाणी वसई विरार शहराला येणार आहे, आणि साधारण 15 ते 20 MLD पाणी हे ग्रामीण भागासाठी आहे। आणि एकंदरीत ही योजना साधारण जुलैच्या 10 तारखेपर्यंत कंप्लीट केली MMRDकडनं। त्याच्यानंतर त्याच्या ट्रायल चालू झाल्या। त्याच्यानंतर जे पाणी आपल्या सूर्यापासून उचलायचं आहे, तिकडे असणारी इलेक्ट्रिकल काही गोष्टी होत्या, ते येण्याला थोडासा जो वेळ झाला, कालावधी लागला। त्याच्यानंतर पाऊस, या सर्व गोष्टीला जे नैसर्गिक काही गोष्टी होत्या अडचणीच्या, ते मात करत दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्याकडे हे पाणी शहरामध्ये आलं। ते शहरामध्ये येत असताना ते पाणी जे आपल्या शहराच्या वेशीवर 2 टाक्या बनवण्यात आल्या तिकडे होतं, त्या टाकीची सुद्धा 2दा जागा बदलण्यात आली। त्या टाकीला जी जागा बदलण्यात आली त्या तिकडे पाईपलाईन नेण्यासाठी खानिवड्याची जी खाडी आहे त्याच्या बाजूनी रस्ता केला। त्या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीबद्दल त्यांच्याकडनं मिळवताना काही येणाऱ्या अडचणी, मग लोकनेत्यांकडे त्याच्या मीटिंग्स झाल्या। त्यांनी त्यांचं कसं कॉम्पेन्सेशन देता येईल असं सर्व प्रकारे MMRDच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केलं। MMRDच्या अधिकाऱ्यांकडनं सहकार्य करून ते काम करून घेतलं, आणि प्रत्यक्षात तो रस्ता झाला। त्याच्या बाजूनी पाईपलाईन टाकली। पाईपलाईनसाठी भरपूर जागा लागणार होती, कारण मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन आहेत। एक पाईपलाईनची जाणार होती ती टाक्या भरण्यासाठी होणार होती, त्याच्या जोडीला पाणी परत रिटर्न आणण्यासाठीची पाईपलाईन होती। हे करत शेवटी ते काम आपण साधारण जुलैच्या एंडिंगला पूर्ण केलं, आणि वसई विरारला जे सध्या पाणी येतंय त्या लाईनमध्ये त्याचं जॉईंट केलं, आणि जो डिफिशियन्सी होती ती आज आपण पडून काढलेली आहे। मधल्या कालावधीमध्ये शहरात पाणी येण्यासाठी आपल्याला जी पाईपलाईन टाकायची होती ती महानगरपालिकेने काम घेतलं, साधारण 67 कोटीचं काम होतं, ते सुद्धा काम पूर्णत्वास झालेलं आहे। त्यामुळे आपण आज ते शहरामध्ये पाणी घेऊ शकतोय। ते पाणी आपल्या चंदनसरच्या टाकीवर आल्यानंतर ते पूर्वेतना पश्चिमेकडे आणायचं होतं। पूर्वेतना पश्चिमेकडे आणण्यासाठी जी पाईपलाईन होती ती पूर्वीच्या स्कीमची होती, कमी व्यासाची होती। हे नवीन पाणी आणण्यासाठी तेवढ्याच व्यासाची दुसरी पाईपलाईन टाकली। रेल्वेच्या खालून ती टाकायची होती, रेल्वेची परमिशन्स पाहिजे होती। काही शेतकऱ्यांच्या तिकडनं पाईपलाईन येणार होती शेतामधून, त्या शेतकऱ्यांना त्याचं कॉम्पेन्सेशन द्यायचं होतं। हे सर्व करत हा दिवस आज उजाडला। नेमका 26 जानेवारीच्या दिवशी आपण चांगला योग आला, आणि त्या दिवशी लाईन पूर्ण होऊन दुसऱ्या दिवशीपासून आपण वॉशआउट चालू केलं। वॉशआउट चालू केल्यानंतर आज प्रत्यक्षात आपल्या टाकीपर्यंत पाणी येते,
हे पाणी टाकीपर्यंत आल्यानंतर सुद्धा टाकीला जोडण्याची एक साधारण 20 मीटर लाईन बाकी आहे. ती येणाऱ्या कालावधीमध्ये महानगरपालिका टाकेल आणि या टाकीमध्ये पाणी येईल. मग त्याच्यानंतर या टाकीत पाणी आल्यानंतर आपल्या डिस्ट्रीब्युशनची योजना जशी आहे त्याप्रमाणे ते पाणी चालू होईल. थोडेसे आणखी 2 लाईन टाकायचे आहेत की एक रस्त्याच्या त्या बाजूने जाईल आणि एक SDL कडे जाईल. असं साधारण एक 150 मीटरचं काम आहे. ते येणाऱ्या काही दिवसात होईल आणि आपल्याला प्रत्यक्षात पाणी उपलब्ध होईल. सर, अनेकांनी इथे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ऑफिशियली आता ग्लोबल सिटीला पाणी हे आलेलं आहे, बहुजनने डिक्लेअरही केलंय. त्याबद्दल काय सांगाल? कारण अनेकांच्या डोक्यात खूप प्रश्न आहेत की पाणी कधीपासून आमच्या नळात येणार, त्याबद्दल काय सांगाल? आल्यात जमा असं समजा. कोणी श्रेय घेतलं त्या राजकारणावर बोलू इच्छित नाही मी, कारण माझा तो सब्जेक्टच नाही. पाणी देण्याचं काम होतं. लोकनेत्यांनी आताच तुम्हाला सांगितलं आमच्या आमदारांनी की पाणी देणं धर्म आहे. ते आल्यानंतर अडवून कशाला ठेवायचं? तर ते पाणी आलं, आपल्याला मिळणार आहे. ती नैसर्गिक प्रक्रिया होती. त्याला जो विलंब लागणार होता तो लागणार होता आणि लागला आणि आपल्याकडे पाणी आलेलं आहे. धन्यवाद.